तर द्यायचं खूप ती श्रीमंत घराण्यात जन्माला आली, पैसा आहे म्हणून तेवढे घातली आता. पण त्याच्या बायकोच्या अंगावर नाही आहे बरं, धीरूभाई अंबानीच्या, पण सुनेच्या अंगावर आहे. पहा हे चित्त कसं. म्हणून जन्मग्रहण करताना अशाच घरात जन्मग्रहण करण्याचं हे बल उत्पन्न होतं आपल्या सम्यक संकल्पाच्या आधारे. तिचं हे कोणतं कर्म असेल, तिच्या अंगावर एवढी महागडी साडी आली, तिला पूर्वजीवनात ती भगवंताला प्रत्यक्ष चिवर दान दिलं असेल. एकच नाही, अनेक संघाचे कार्यक्रम, संघा दानाचे कार्यक्रम घेतले असेल अनेक. त्यामुळे हे पुण्यकर्म चिवरदानाचं संघाला, बुद्धाला, बुद्धाच्या संघाला कितीतरीदा संघदानाचे कार्यक्रम केले असतील, शिवदानाचे कार्यक्रम. त्यामुळे हे असली कारण आहे की तिच्या अंगावर चिवर आहे. लता मंगेशकर काय माहिती, बेहोशी, तिचा आवाज कोकिळ्यासारखा आहे की नाही तिला काय माहिती, पण तो कोकिळ्यासारखा आवाज, तिचा कंठ कोकिळ्यासारखा आवाज भगवान बुद्धांचा होता. काय माहिती. पण एवढं सत्य की सत्य वचन. पहा, खरं बोलणारे मरतात ना खोटं बोलणारे मरतात. आपण काय करतो, जसं मनात येत तसं बोलतो. कारण तिकड काय चांगलं, कधी वाईट, कधी खरं कधी खोटं. आणि मग पश्चाताप. आता खोटं बोलल्याचा विपरीत परिणाम आल्यावर मग पश्चाताप करून काय फायदा. म्हणजे खरं बोलण्याचा हा फायदा येतो की आपला हे कंठ आहे ना, कंठ हा कोकळ्यासारखा आहे. समजलं, खरं बोलण्याचा परिणाम. तर नेहमी खरं बोलावं की खोटं बोलावं, ते बा तुम्ही म्हणताय खरं बोलायचं. बा आता मोठे होऊ द्या, म्हणजे खोटं नाही बोलायचं. बरं, आता तुम्ही मोठ्या मोठ्या उपासिका बना आहे ना, तर खोटं नाही बोलायचं, खरंच बोलायचं. खरं बोलण्याचा हा परिणाम. जरी ती काळी कुट्ट लता मंगेशकर होती, काळी कुट्ट होती लता मंगेशकर, कोकिळ्यासारखीच काळी कुट्ट होती, पण आवाज किती गोड होता. भारताची कोकिळा म्हटली जाते तिला. आता हे जे पुण्यकर्म आहे ना, हे सत्य वचनाचं पुण्यकर्म आहे, सत्य बोलण्याचं. त्यामुळे असत्य बोलणारे काय होते, ते इथं म्हणतात ना, खोटे बोलणारे मरतात, म्हणून आपण जसं वाटतं तसं बोलत राहतो. पहा, त्यामुळे हा सत्य वचनाचा, सत्य बोलण्याचा परिणाम हा असतो की आपल्या आवाजालाही गोडी येते ना, गोड आवाज येते. समजलं, समजत आहे. हे पुण्यकर्म जसं जसं करू. भिक्षूंना विहार बांधून दान करणं, भिक्षूंना ध्यान करण्यासाठी शून्यागार बांधून दान करणं, भिक्षूंना 7 बाई 12च्या कुट्या बांधून दान करणं. म्हणजे हे कर्म केलं तर तुम्ही मेल्यानंतर अशाच घरात जन्म घ्या. ह्या कुणाच्या घरात तुमचा नाही जन्म होईल. समजलं का, अशाच बिल्डिंगच मध्ये तुमचा जन्म होईल. अशीच घरं मिळतील. तर तशा घरात तशा आईच्या पोटी तुम्ही जन्म घ्या. हे समान धातू कर्म असतात. समजलं, हा मोठा म्हणजे पुण्यकर्म. काय केलं तर हे संघदान. म्हणून भिक्षूंच्या 4ही निश्रेयांची परिपूर्ती करणं. आता हे यांनी त्यांनी जमीन दान जमीन दान दिली, काय पुण्य मिळेल. नाहीतरी जमीन नाही दान दिली असती, जागच्या जाग्यावर राहिली असती. तर पहा, आता यांच्या हे दान दिल्याची आता बँक बॅलन्स झाला तर चोरी होईल का. आता या दानाचा काय फायदा होईल. पहा, ही सत्यक्रिया करण्यासाठी हे दानादी कर्म आपल्या खूप कामी पडतात. आपल्याला सुगती प्राप्त होते. मी भिक्खू संघाला हे जमीन दान दिली, हे सत्य, या सत्य वचनानं सत्यक्रिया केली ना, तर असं म्हणजे या जीवनात नांगर कसले, बैल लावले, ढोरं विकले, ढोरं शेतात. आता पुढल्या जन्मात हे एवढं मोठं संघदान दिलं तर अशाच घरात, अशाच मनुष्य म्हणून अशाच घरात जन्म होईल. पण वारंवार दानादी कर्म करण्याची एवढी संधी मिळेल त्यांना, एवढी संधी मिळेल आपोआप. हे सगळ्या मोठ्या मोठ्या जमिनी त्यांच्या हातात असतील पुढल्या जीवनात. आता ओळख कोण करेल, हे ओळख कोण करता येईल. आता ते एक दिवस म्हणणार आहेत की नाही, पण मेल्यानंतर कुठे कुणाची पटीसंधी होईल
हे आपल्या जसे हे लोहचुंबक आहे, हे लोखंड आहे है ना. तर लोहचुंबक लोखंडाला खेचून घेते. तसं जन्मग्रहण करताना आपलं शरीर सुटलं तर हे सुटलेलं शरीर माझ्यासारखं तर माहिती आहे कुठे जन्म घ्यायचा. आता मी इकडे नाही तर तुम्ही आता कुठे जायचं, तुम्ही कुठे जाय, गच्चीभर पाणी आला तर मरतो की काय, बुडतो की काय, असं वाटतं की नाही. म्हणून आपण एवढी जागरूकता असली म्हणून प्रत्येकाला ध्यान करणं किती गरजेचं आहे, उपोषण पालन करणं किती गरजेचं आहे. हे 8 शिलाचं आपण पालन करत राहिलो तर आपल्या शिलामध्ये तेवढी पुष्टता होईल, आपल्या समाधीमध्ये तेवढी पुष्टता होईल, आपल्या प्रज्ञेमध्ये जशी पुष्टता होईल. हे पुण्यकर्म आपल्याला जागरूकपणे जिथे जन्मग्रहण करावयाचा आहे तिथे जन्मग्रहण करण्याचं आपल्याला आपलं बल प्राप्त होत असते. हे काय आहे? फूल आहे फक्त. म्हणताय कशाचं फूल आहे? पहा, पळसाला किती पानं आहे? 3च. पळसाला पानं 3च दिसतात की नाही. आता एक पण पान दिसत नाही, सगळे फुलं दिसतात. आता पानं दिसतात का? पानं असल्यावर 3च म्हणतील, पण पळसाला फुलं किती आहेत ना. पण म्हणत पडली पळसाला पानं 3च, पण पळसाला फुलं 3च अशी म्हण नाही पडली ना. फुलं कितीतरी येतात की नाही. तर ही फुलं आहेत, हे नवं जनरेशन आहे. ते आहे पळसाचं गळ, जेवढं गळतील तेवढं गळतील, आपोआप गळले ते हे मधली बी राहते नाही, त्याची बी तयार होईल की नाही. जसं बीज तसं फळ तसं पीक ना. त्यामुळे हे मनुष्य, आपण मनुष्य जन्म ग्रहण करण्यासाठी म्हणून शिलाचं पालन करणं आवश्यक आहे. तुम्ही लोकांनी 5 शिलाचं बरोबर पालन केलं नाही म्हणून तुमचा महिला म्हणून जन्म झाला. आता त्याला कोण दोष आहे? कोण दोष आहे? तुमच्या 5 शिलामध्ये पालन करण्यासाठी चुका झाल्या म्हणून तुमचा महिला म्हणून जन्म झाला. आता तुम्हाला महिला म्हणून जन्म घ्यावासा वाटतो की पुरुष म्हणून? महिला म्हणून हे अन्यायकारक आहे. हे महिलांचं जीवन अन्यायकारक आहे. कशाला जाऊ दे असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत. यांना प्रिय आहे, इकडली बाजू इकडली लाईन काय करे नाही. यांना हे कंटाळा आला महिला जीवनाचा, मनुष्य स्त्रियांच्या जीवनाचा कंटाळा आहे ना. तुम्हाला अजून कंटाळा यायचा जेव्हा म्हाताऱ्या होतील मग सासवाची भूमिका उठवतील तेव्हा तोपर्यंत हे उत्पन्न त्यांच्या चित्तात होऊ शकते. दुर्लभ मनुष्य भाव, दुर्लभ आहे मनुष्यांचं जीवन, दुर्लभ आहे. आणि म्हणून बरं झालं तुम्ही मेले ना, कमीत कमी माती तरी देतील, जाळून तरी टाकतील तुम्हाला. पण छक्के मेले तर माहिती आहे का कसं करतात? दाखवतात नंतर त्यांना चपला जोडे मारत सगळे झोपून जातात. सगळे लोक आपण आपल्याला एकच दिसतं का एखाद्याची मैत गेली म्हणून, एखाद्या छक्क्याची गेली का? मी एका छक्क्याच्या त्यांनी भोजन दिलं होतं तर मी गेलो होतो. आता तर हायकोर्टाचे आहेत की नाही, मॅजिस्ट्रेट आहेत की मनुष्य तर पण आहेत. पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी, उभयलिंगी, त्रिलिंगी प्राणी असतात. त्यामुळे घटनेने समानतेचे अधिकार दिले त्यांना. मी त्यांना बोललो, तुम्ही जोडे चपला मारत तुमच्या त्या मृतदेहाला का बरं नेता? तर असा जन्म पुन्हा होऊ नको, असा जन्म पुन्हा होऊ नको. तर तसा जन्म का झाला तुम्हाला काय माहिती पडलं का? म्हणतो
तुमचा तसा जन्म का झाला. म्हणजे पुरुष लिंगही प्राप्त झालं नाही, स्त्रीलिंगही प्राप्त झालं. उभयलिंगी. आम्ही लाओसला वर्षावासाला होतो. एक लहानसं बाळ आलं, असं आताचे कसे बाळ आलं, असं बाळ आलं माझ्या हातात आलं. ते नागडं बाळ लहानसं एकदम. त्याला पुरुष लिंगही नव्हतं, स्त्रीलिंगही नव्हतं. मी एका भंतेंना सांगितलं जवळच्या, हे उभयलिंगी प्राणी जन्माला आलं. आता आम्ही ज्यावेळेला एअरपोर्टमध्ये उतरलो, एअरपोर्टवरून जसं उतरलो वेंचेनला, राजधानीच्या शहरात, आणि ते मग गिटार हे ते तबला हे जागो बाजू मस्त गाणे म्हणत होते, सगळे छक्के. म्हटलं हेही कसे उतरल्यावर तिकडे, आणि लोक पैसे बिसे देत. त्यांना विचारलं, तुम्ही एवढं मोठं काम करताय, तुम्ही एवढं मोठं काम करताय, त्यांनाही विचारलं होतं बरं, आणि तुम्ही मेल्यानंतर तुम्ही खरंच चपला जोडे ना, त्यांच्याकडे ती प्रथा समजलं. म्हणून इथल्या शक्यांना मी म्हणत होतो, अशी तुम्ही प्रेतयात्रा काढली तर काय बिघडतं, चपला जोडे मारायची गरज आहे. तुम्ही माती देता की जाळून टाकताय मृतदेहाला? जाळून टाकतो. जाळून. का बरं जाळताय? माती द्यायला जमत नाही. जाळण्याची प्रथा आहे. म्हणजे आपले पारंपरिक अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड पारंपरिक बुद्धिस्ट लोक आहेत तिथे. ते काय करतात माहिती आहे का, मेल्यावर तो मृतदेह त्या समुद्राच्या जवळ घेऊन जातात आणि त्याचे तुकडे तुकडे करून मच्छीला टाकतात. अबा त्याचे त्या मृतदेहाला बस त्याचे तुकडे तुकडे करतात ना, मच्छीना टाकून देतात. आता काय करा, त्यांचा असा समज, कशाला जाळताय, कशाला जाळताय, कशाला गाडताय, हे सगळी एवढी हे करण्यापेक्षा त्याच्यामध्ये हे प्राणी आहे पाण्यात, जलचर प्राणी खाऊन टाकतात. आता त्यांचं काय चुकलं का? म्हणजे कामी लागते ना आपलं शरीर. उगी जाळण्यापेक्षा काड्या घ्या, हे घ्या, ते घ्या, एवढा खड्डा करा, पुन्हा त्याच्यावर पुन्हा दगड ठेवून रिपीट करून त्याचा चापट, म्हणजे तो चांगला मृतदेह त्याला चापट भाकरी झरकावून जाते, दगड मारून मारून ठेसतात ना. आणि बस जाळल्यावर पार जळून जळून खाक राख. त्याच्यापेक्षा हे करणं, त्याच्यापेक्षा बस तुकडे तुकडे करून चालून टाकायचे. कामी येतात ना. तुम्ही तुमचं शरीर दान करणार आहात का? दवाखान्यात दान करणार आहात, कुठे दान करणार? हिम्मत नाही आहे ना. हा, एक आमचं एक सामनेर आहेत ना, बोलता बोलता मी शरीर दान करतो म्हणे. तर तुझ्या मनात हे आलं कसं? शरीर दान करण्यास तुझ्या मनात आलं कसं? ते मग मी हे नाहीतरी काय, शरीर असं जाळून टाकतील, त्याच्यापेक्षा पोरं बाळ आहेत ना दवाखान्यात शिकतात ना डॉक्टर लोक, मग मृतदेह तसे मसाला देऊन, म्हणजे ज्या जे मोजके शरीर दान केल्यानंतर मग किडनी असो, हृदय असो, जे अंग महत्वपूर्ण ते काढून घेतले जातात, आत मसाला भरला जातो, आणि ते पोरं बाळ मग कॉलेजशी शिकतात. ते सगळे पाहतात पोस्टमार्टम रिपोर्ट, हे रिपोर्ट, मृतदेह ठेवले जातात कोणत्या कोणत्या अवयवात, ते पोरं शिकतात. कामी तरी येतं त्यांचं शिक्षण. नाहीतर जाळून टाकतात ना, गाळून टाकतात. पाहतात का? बरोबर आहे की नाही? माझ्या चित्तात तसं का बरं येत नाही शरीर दान करायचं? माझ्या चित्तात तसं का बरं येत नाही शरीर दान करायचं? माझ्या चित्तात आलं पाहिजे की नाही? दानादी कर्म करणं खूप छान गोष्ट आहे. तर माझ्या मनात यायला हवं की नाही? तरी माझ्या मनात येत नाही शरीर दान करून. ज्यावेळेस बांगलादेशामध्ये गेलो, एक मुलगा
कार्यक्रमासाठी येत होता बनभंतेच्या, आणि त्यात तो मरण पावला. मरण पावल्यानंतर त्याचा मृतदेह भिक्षू संघाला दान दिला. तर त्या डिस्पेन्सरीमध्ये त्याच्या हाडा जेवढा आहे ना मांस गळवून टाकलं आणि हाडाचा साफडा आहे ना पुरून ठेवला गेला. हाडांचा साफडा, जेणेकरून की अशुभ भावना करण्यासाठी हा उपयोग होतो भिक्षू संघासाठी. अथी मस्मिन काय केसा लोमा नखा दंता तचो मनसंग नाहरू अथी अचमीयं वक्कं इदं वक्कं यकानं किलोमकं पिहकं पप्पासं अंतं अंतं गुणं उदरी अंकरिसं पित्तं सेमं मुगो लोहितं सेदो मेदो असु वसाली सिंघाणिका लसिका मुत्तंती. हे 32 प्रकारच्या घाणींनी भरलेले सारे शरीर काय सुंदर आहे. ज्या छिद्रातून पहा त्या छिद्रातून घाणच निघते. त्यामुळे असं हे नाशवंत शरीर जे सार घाणीने भरलेलं शरीर, या शरीराविषयीची काय आसक्ती ठेवायची. तरी देखील मी काय सांगितलं, मी तर मरणार आहो की नाही, तरी मी मेल्यानंतर मला जाळून टाका असंच सांगितलं. म्हणजे लोक एवढे असतात, ते हाडाचा पिंजरा जरी ठेवला ना हाडाचा, तरी पूजापाठ सुरू होऊन जाईल. हाडाचा पिंजरा जरी, म्हणून स्तूप काय बांधायचं नाही. मी मेल्यानंतर माझं स्तूप काही बांधायचं नाही, समजलंय. कारण मी मेल्यानंतर माझ्या शरीर दाह क्रियेनंतर धातू निर्माण होणार नाहीत. ज्यांच्या धातू निर्माण होतात त्यांच्याच त्या धातूंवरती पगोडा स्तूप बांधलं जातं, महास्तूप बांधलं जातं. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, आमचा तो राहुल म्हणते मरण पावला, वाघाने घालला. थांबा मला येऊ द्या म्हटलं. दाहक्रिया केल्यानंतर त्यांच्या अस्थी सांभाळून ठेवल्या. तर जर धातू निर्माण झाल्या असत्या, जर त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं असतं, तर त्या धातूंची मागणी करण्यासाठी आमच्याकडे कित्येक लोक आले असते. एक विनय ज्योती म्हणते, तो थायलंडला मागच्या वेळेला वर्षावासाला गेला आणि आतमध्ये मरून राहिला. त्याच्या सेवेसाठी एक सेवक गेला होता. म्हटलं त्याच्या अस्थी घेऊन या. बस तो आतमध्ये जायला गेला आणि त्यानं पडलं वरून. असं का होत आहे. तो इंजिनियर माणूस एवढा घाबरला. नाही जात म्हणजे मी नाही अस्थी, मला भीती वाटत आहे. अरे नको भिव, घाबरू नको म्हटलं. तरी त्यांच्या अस्थी आणल्या, तरी ते हाडच दिसले, अस्थीच राहिले. समजा त्या रॅलिक्स झाल्या असत्या तर स्तूप बांधलं असतं. तर आम्हाला सवयी आहेत ना, कोणी मेलं तर भिक्षू बस परिनिर्वाण पावला म्हणून पण त्याच्या स्तूप बांधणं सुरू होऊन जातात. सदानंद भंतेजी मरण पावले होते, कळ झालं. मी बोललो आता कशालाच थडगं बिडगं उत्पन्न करता येते. अनंत भिक्षूंचं थडगं म्हणजे स्तूप बांधलं जातं. नाही तर काय, तर आपल्याला बेकार सवय लागली आहे, काही खरं नाही. आणि मग तिचं पूजाचं पूजन ही आनंद येतं मंगलम उत्तम. मी काय सांगितलं, काय शरीर दान करू मी नाही करणार. तरी देखील त्या हाडांचा सापडा ठेवला ना मी माझा, तरी लोक तिथे पूजापाठ करायला सुरुवात करतील मेल्यानंतर. समजलं. म्हणूनही तसं व्हायला नको. कारण स्तूप ज्या रॅलिक्स असतात बुद्धाच्या, अरहंतांच्या, म्हणजे भिक्षूंनी त्यांनी अरहंत्व प्राप्त करून देखील त्यांनी त्यांच्या शरीराच्या दाहक्रियेनंतर त्या धातू होत नाही, म्हणून भिक्षुनींचे तुम्हाला स्तूप दिसत नाही. म्हणून केवळ अर्हत्व प्राप्त भिक्षू आणि बुद्धांच्या यावरच, या धातूंच्यावरच स्तूप बांधले जातात, महास्तूप बांधले जातात. आता विचार करा. तर ह्या सवयी लागल्या आम्हाला. त्यामुळं अगोदरच 10 क्रिया केल्यानंतर रफादफा झाल्या, संपलं. कारण ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं, जे मुक्त झालेले असतात, जे बुद्धत्व प्राप्त केलेलं असतं, त्यांचा पुनर्भव होत नाही, पुन्हा जन्म होत नाही. कारण त्यांनी भवतृष्णांचा मुळासकट नायनाट केलेला असतो. आता तुमचं आमचं तर नायनाट झालं नाही भवतृष्णाचा, त्यामुळे तुमचा आमचा पुन्हा जन्म जन्म आहे समजायचं. आता जे लोक म्हातारे आहेत, आता त्यांचे जवळ वर्ष होत आले आहे ना. 70 उलटली, 75 उलटली, 60 उलटली. आता तुम्ही कुठे जन्म घ्याल हे तुम्ही कुठे ठरवलाय काय? तुम्हाला काय माहिती आहे कुठे जन्म घ्यायचा, कसा जन्म घ्यायचा? हे पुण्यकर्माच्या आधारावरच निश्चित होतं.
आपण दानादी कर्म करू, भोजनदान करू, चिवरदान करू, अष्टपरिष्कार दान करू. या दानादी पुण्यकर्माच्या आधारावर आपले सम्यक संकल्प, आपले आयाम, आपले व्यायाम, आपले सम्यक संकल्प पूर्ण होत असतात. त्यामुळं या निमित्तानं काय काम काय होतं, पॉईंट काढायचं. आता हे उशिरा पाशिरा येईल, त्यांचं काय काय लीक होतं, त्या उशिरा पाशिरा येईल. आता ते रात्रभर मारत बसतील पॉईंट. पण या निमित्तानं का होईना भोजनदान, सगळं सामूहिक भोजनदानाची ही संपूर्ण बलयता या निमित्तानं भिक्खू संघाला सामूहिक भोजनदान देण्याचं जे पुण्य आपण सगळ्यांनी पदरात जे पाळलंय, हा जो संग्रह आपल्याला सत्यक्रिया करण्यासाठी आपल्याला खूप लाभदायी आहे. आम्ही संघाला भोजनदान दिलेलं हे सत्य आहे. या सत्यवचनानं असं असं होऊन जाऊ दे, तसं होऊन जाते. लोक आम्हाला एका ठेकेदाराचा फोन आला. आता ठेकेदाराच्या पद्धतीशी माझ्याशी काही संबंध आहे का? म्हणते की हा ठेका मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी मैत्री करा, त्याच्यासाठी सुत्तपत्र करा. आता माझ्या हातात आहे का? सरकारच्या हातात. ते मंत्री आहेत, संत्री आहेत, तरी ते मला फोन करतात ना, म्हणते जे थोडीशी मैत्री करायचं, ठेके पत्र सगळं आता आमच्या नावाने येऊ दे. आणि मी आता पटपट पटपट केलं. मी काय केलं, भवतु सब मंगलं रक्षतु सब देवता सब बुद्धानु सब धम्मानु सब संघानु. आता त्याला ठेका मिळून गेला, त्याला ठेका गेला मिळून. भंतेजी पहा, तुमचा एक शब्द कामी पडलाय की नाही. आता मी काय करू सांगा बरं. आता म्हणजे हे माझ्या हातात आहे का? माझ्या हातात आहे का? ते काय म्हणाल, तुमच्या हातात नसतं तर मला ठेका मिळाला नसता. तुमच्या हातात कलम होती, आता माझ्या हातात होती काय कलम? आता त्या सरकारने ठेकाच दिला नसता, त्याला रिश्वत दिली असती, त्याला रिश्वत देण्याचे काम पडलं नाही, काहीच नाही, आणि त्याला ठेका असाच मिळाला. त्याला लोकांना रिश्वत देऊन ठेका मिळत नाही म्हणे बघा. आणि मला न रिश्वत देताना म्हणते फक्त मैत्री करा. त्याला काय सांगितलं, तू उपोषण कर बघ, तू 8 शिलाचं पालन कर. त्यांनी 8 शिलाचं पालन केलं बरं 8च दिवस, आणि त्याला ठेका मिळाला. आता म्हणजे त्यांना काही रोशन पाणी, कीर्तन पाणी कोणाला न देता त्याला ठेकेपत्र मिळालं. म्हणते ती तुमच्याच मुळे मिळालं. आता खरंच माझ्यामुळे मिळालं असेल. हे आपण सत्य केली, याला पुण्य एखादं वाट ठेवायचं. आपण जे पुण्यकर्म केलं ते आपल्याला तो लाभ होतो, म्हणून उपोषणाचा हा लाभ होत असतो. निश्चित दानादी कर्म करून, उपोषण कर्म करून सत्यक्रिया केली. आज हे मी उपोषण कर्म केलेलं आहे. या सत्यवचनानं असं असं होऊन जाऊ दे, होतं. त्यामुळे हे सत्यक्रिया, कुठं मरशील तर कुठे जाशील, मरशील तर कोणाच्या पोटी जन्म घ्यायची सांगा. कोण निवडून ठेवलं का? कोणत्या नातीच्या पोटी जन्म घ्यायची सांगा. बामणींच्या पोटी
सुखी हो